तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा नगर परिषद निवडणुकीमध्ये बनावट मतदान करण्यासाठी आलेल्या तोतया मतदाराला पळून जाण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड, पुतण्या श्रीकांत गायकवाड व अनोळखी एक अशा एकूण 3 जणांवर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील मतदान केंद्रावर एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आला असता काही प्रतिनिधींच्या ते लक्षात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला। हा व्यक्ती पळ काढत असतानाच काही नागरिकांनी त्याला पकडल्याने चांगलाच चोप दिला। दरम्यान कुणाल गायकवाड व श्रीकांत गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लोटपाट करत पोलिसांच्या तावडीत असलेल्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केली। त्यावरून पळून जाणारा अनोळखी व्यक्ती कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। तर दुसऱ्या घटनेमध्ये बुलढाणा शहरातीलच गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर 3 तोतया मतदारांनी बनावट मतदान केल्याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये 2 तरुण व एका महिलेचा समावेश आहे। यापैकी एक महिला व तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। आज बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय, जिजामाता नगर येथे 3 बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली। त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याचं व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। अशा 2 एकूण 4 कारवाया आपण केलेल्या आहेत। सर, आरोपी काही अटक आहेत का? सध्या आरोपी अटक नाही आहे, परंतु आमची कारवाई सुरू आहे। सर, तो बोगस मतदार पळून गेला, तो सापडला का? त्याचाही शोध सुरू आहे। कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध? यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे, चिथावणी देणे, तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। बोलून राहिले गाडी कुठे आहे? त्याला पकड ना। गाडी पोलीस वाले भी कैसे